आमदार अपात्रता प्रकरणाच्या सुनावणीला सुरुवात झाली आहे। आज शिंदे गटाच्या योगेश कदम यांची साक्ष आहे। आमदार दिलीप लांडे यांची उलट तपासणी आता संपलेली आहे। आमदार अपात्रता प्रकरणाच्या सुनावणीला सुरुवात झाली आहे। दिलीप लांडेंची उलट तपासणी संपली आहे। आज शिंदे गटाच्या योगेश कदम यांची साक्ष आहे। आणखी माहिती घेऊया आपले प्रतिनिधी वेदांत नेपकडून। वेदांत, सौरभ, ज्या प्रकारे आपण बघितलं सकाळच्या सत्रात साधारणपणे 2 ते 3 तास दिलीप लांडे यांची उलट तपासणी झाली, त्यांची साक्ष नोंदवली गेली। त्यानंतर आता दुपारच्या सत्रात सुद्धा अर्धा तास ही साक्ष नोंदवण्यात आली आणि त्यानंतर आता शिंदे गटाचे दुसरे आमदार योगेश कदम आता यांची साक्ष नोंदवली जाणार आहे। आपण जर बघितलं तर सकाळच्या सत्रातल्या सुनावणीमध्ये महत्त्वाचं म्हणजे 21 जून 2022 आणि 22 जून 2022 ज्या 2 दिवशी उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार ज्या बैठका बोलवण्यात आल्या होत्या, त्या बैठकांना आमदार उपस्थित कोणते होते या संदर्भात प्रश्न दिलीप लांडे यांना विचारण्यात आला। त्यासोबतच तुम्ही त्या ठिकाणी बैठकीला उपस्थित होतात का हा सुद्धा प्रश्न त्यांना विचारण्यात आला। त्याशिवाय अटेंडन्स शीट त्यामध्ये तुमची सही जी केलेली आहे ती तुमचीच आहे का, अशा प्रकारचे प्रश्न विचारण्यात आले। त्यामध्ये दिलीप लांडे यांनी सांगितलं की ही स्वाक्षरी माझी आहे, मी त्या बैठकीला सुद्धा गेलो होतो, इतर आमदारांचा मला फोन आला होता आणि त्यामुळे मी बैठकीला उपस्थित राहिलो होतो, मला कुठल्याही प्रकारचा व्हीप बजावला नव्हता। म्हणजे जे सुनील प्रभूंनी जो व्हीप बजावला होता का असा प्रश्न जेव्हा विचारला तेव्हा त्यांनी सांगितलं की मला कुठल्याही प्रकारचा व्हीप बजावला गेला नव्हता, मात्र इतर आमदारांच्या फोनवरून मी त्या बैठकीला उपस्थित होतो। आणखी महत्त्वाचं म्हणजे तुम्ही त्या दरम्यान म्हणजे 20 जून ते 30 जून 2022च्या दरम्यान तुम्ही सुरत गुवाहाटीला गेला होतात का, असा सुद्धा प्रश्न ठाकरे गटाच्या वकिलांनी त्यांना विचारला। त्यावर त्यांनी सांगितले की वैयक्तिक माहिती आहे, जी खाजगी माहिती मी तुम्हाला देऊ इच्छित नाही। त्यानंतर तुम्ही एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात त्या दरम्यान होतात का, अशा प्रकारचे अनेक प्रश्न उपप्रश्न विचारण्यात आले। मात्र सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न सहीबाबतचा, यावर त्यांनी सांगितलं की जे अनुमोदन 21 आणि 22 जूनला ठरावाचं दिलं होतं, ज्यामध्ये एकनाथ शिंदे यांना गटनेते पदावरून हटवण्याचा जो व्हीप जारी केला होता त्यावर ठराव झाला आणि त्या ठरावाला अनुमोदन देताना जी सही दिलीप लांडे यांनी केली ती सही तुमचीच आहे का, असा जेव्हा प्रश्न ठाकरे गटाच्या वकिलांनी विचारला तेव्हा दिलीप लांडे यांनी सांगितलं की ही माझी डुप्लिकेट सही आहे, माझी खरी सही नाही आहे आणि माझी डुप्लिकेट सही ही या ठिकाणी करण्यात आली आहे। त्यामुळे अनेक प्रश्न उपप्रश्न विचारण्यात आले आणि हे दर्शवण्याचा प्रयत्न केला आहे की जो व्हीप सुनील प्रभूंनी बजावला होता त्या व्हीपनुसारच दिलीप लांडे बैठकीला उपस्थित होते आणि त्यांनी उद्धव ठाकरे यांना पूर्णपणे पाठिंबा दिला होता, असा दर्शवण्याचा प्रयत्न ठाकरे गटाच्या वकिलांनी प्रश्न विचारताना केलेला दिसतोय। ठीक आहे वेदांत, धन्यवाद या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।